संस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय ॐ नमो श्री ज्ञानेश्वरा ॐ नमो श्री ज्ञानेश्वराय जन्माद्यस्य यतोऽन्वयादितश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि वसुदेवसुतं देवं
कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त्वमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गोपालकृष्ण भगवान की जय। जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरे ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो हरि ओम नमो वासुदेवा हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय महारुद्र हनुमान की जय मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव परमहंस सतगुरु बालकृष्ण महाराज की जय सतचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः 88,000 शौनकाधिक ऋषी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सूतजी महाराजांच्या सन्मुख विराजमान आहेत. गुरुदेवांना शौनकाधिक ऋषींनी अति आदराने, अति प्रेमाने, अति श्रद्धेने, अति विश्वासाने नमस्कार केलेला आहे आणि प्रार्थना केली. गुरु महाराज अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हे गुरु महाराज, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया आम्हाला डोळे आहेत पण दिसत नाही. एक डोळा नाही तर दोन दोन डोळे देवाने दिले. पण हे जगताचं जे दृश्य आहे ते दृश्य, या दृश्याशिवाय या दृश्याचा जो निर्माता आहे तो आम्हाला दिसत नाही. चित्र दिसतं परंतु भिंत दिसत नाही. चित्र दिसतं परंतु पडदा दिसत नाही. शेवाळ दिसतं गुरु महाराज, पाणी दिसत नाही. जगत दिसतं गुरु महाराज, देव दिसत नाही. आम्ही जप करत आहोत, तप करत आहोत, दान करत आहोत, तीर्थयात्रा करत आहोत, सत्संग करत आहोत, सतग्रंथ वाचन करत आहोत. ज्याला पाहण्यासाठी हे सगळं आम्ही करत आहोत ना, बस तोच एकटा दिसत नाही, बाकी सारं दिसतंय. आम्हाला असं वाटतं गुरु महाराज की हे सगळं केल्याचा काही परिणाम, काही लाभ होत नाही. आमच्या केल्याने, आमच्या पाहिल्याने ज्याला पाहायचंय तो दिसतच नाही. आम्हाला असं वाटतंय की आमचा केलेला जप व्यर्थ होतोय, आम्ही केलेल्या तीर्थयात्रा व्यर्थ जात आहेत. अन्य अन्य प्रकाराने जी आम्ही भगवंताची सेवा करत आहोत ती सेवा व्यर्थ होते आहे. कोणी दिवसापासून, आठवड्यापासून, महिन्यापासून, वर्षभरापासून, 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 1 जन्मापासून, 2 जन्मापासून, अनंत जन्मापासून या साधनेमध्ये आम्ही रत आहोत, करत आहोत साधना. परंतु तो दिसायला तयार नाही. तुम्ही कृपा करा ना. आमच्या केल्याने जर का हे सारं होऊ शकलं असतं तर आम्ही करत आहोत, मग दिसत का नाही? याचा एक अर्थ असा काढतो आम्ही गुरु महाराज की या ठिकाणावरती आमच्या केल्याचा प्रभाव नाही. तुम्ही कृपा करा. आणि कृपा करत असताना काय करा तुम्ही? आमच्या अज्ञानाचा नाश करा. आम्ही अज्ञानी जीव आहोत. आमच्या स्वतःनी आमचं अज्ञान जाऊच शकत नाही. जसं जगत पाहायचं असलं तर सूर्याच्या प्रकाशाशिवाय जगत दिसू शकत नाही, तसं देव भेटायचा असला, देव पाहायचा असला तर तो ज्ञानाशिवाय दिसू शकणार नाही. आणि ज्ञान ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला सहजच अज्ञानाचा नाश होईल. म्हणून आम्ही वारंवार पुन्हा पुन्हा वेळोवेळा तुम्हाला नमस्कार करत आहोत. तुमच्या पाया पडतो आम्ही. नमस्कार करतो याचा काय अर्थ आहे? नमस्कार करतो याचा काय अर्थ आहे?
तुमच्या पाया पडतो आम्ही, तुम्ही कृपा करा. तुमच्या पाया पडतो आम्ही, आमच्यावरती उपकार करा. आम्हाला तो हरी दाखवा. ज्या भगवंताचं वर्णन वेद करतात आहे, शास्त्र ज्या भगवंताचं वर्णन करतात आहे, साधू महापुरुष आपल्या वाङ्मयातून ज्या श्रीहरीचं वर्णन करतात आहे, आम्ही ऐकत आहोत, त्याला पाहण्याचा प्रयत्नही करतो आहोत, पण अज्ञान जाता जाईना. एका बाजूला साधना, एका बाजूला उपासना, एका बाजूला या सर्व उपायांचा उपयोग आम्ही करत आहोत, पण अज्ञान नाश व्हायला तयार नाही. अजून आमचा देह भाव विकल व्हायला तयार नाही. देह कुणाचा आहे हे आम्हाला अजून कळलं नाही. देह कशापासून जन्माला आला हे अजून आम्हाला कळलं नाही. देह सत आहे का असत आहे हे आम्हाला अजून कळलं नाही. आणि या जगताच्या दृष्टिकोनातून जे ज्ञान आम्हाला आहे, हे गुरु महाराज हे सारच अज्ञान आहे. देहाला आम्ही सत्य मानतोय, जगताला आम्ही सत्य मानतोय, पती पत्नी गृह दारा प्रपंच लेकर बाळ गुरं ढोर यांना सत्य मानून, आणि हे सगळे माझेच आहे असं मी मानतोय. मला कळत नाही गुरु महाराज, हे आमचं अज्ञान आहे का ज्ञान आहे? निश्चितच जोपर्यंत आमचा ज्ञान नाश होणार नाही तोपर्यंत तर कितीही अट्टहास करत राहिलो आम्ही हरिदर्शनासाठी, तरी नाही तो हरी दिसू शकणार. ज्या हरीनं आपल्या स्वरूपावरती मायेचं पांघरून पांघरून बसलेलं आहे, हे मायेचं आच्छादन त्या हरिरूपावरचं जोपर्यंत आम्ही बाजूला करणार नाही, ज्या हरीनं मायारूपी पांघरून आपल्या शरीरावरती स्वरूपावरती घेऊन राहिलेला आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपावरती असलेलं मायेचं पांघरून जोपर्यंत आमच्याच्याने बाजूला होणार नाही तोपर्यंत तर असलेला हरी आणि जो मिळावा अशी इच्छा आहे आमची, तो हरी आम्हाला दृष्टिगोचर कधीच होऊ शकणार नाही. म्हणून आमच्या अज्ञानाचा आपण नाश करा. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जप करावा, तप करावं, सगळं करावं, पण अज्ञान ते नाश झालं पाहिजे ना. ते कशाने नाश होईल? अज्ञानात जप केल्याने, अज्ञानात तप केल्याने, अज्ञानात तीर्थयात्रा केल्याने नाही नाही नाही. त्यासाठी कथा, म्हणून आमच्या अज्ञानाचा नाश होईल यासाठी तुम्ही कथा वर्णन करून सांगा. आमच्या अज्ञानाचा नाश करेल अशी कथा सांगा. जी कथा अज्ञानाचा नाश करते त्या कथेला ज्ञान कथा असं म्हणतात. ज्ञान कथा ऐकल्याने अज्ञानाचा नाश होत असतो. अज्ञानाचा नाश झाल्यानंतर याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान जातं. अज्ञान गेलं की खऱ्या खऱ्या देवाचं स्वरूप कळल्यामुळं खऱ्या खऱ्या देवावरती खऱ्या खऱ्या भक्ताचं
प्रेम होत असतं आणि त्या प्रेमाला भागवत शास्त्र भक्ती हे नाव प्रदान करतं. आम्हाला डोळे आहेत, तो दिसत नाही. मोर असतो ना, मोर, ते मोराला पिसारा असतो ना, त्या पिसाऱ्यावरती किती डोळे असतात? डोळ्याचं चित्र असतं ना, पिसाऱ्यावर किती डोळे असतात. मोराच्या पंखावरती हजारो डोळे असतात, पण त्या डोळ्यांनी दिसत नसतं. शेळीच्या मानेवर किंवा कुठं काय असं लांबलचक, पण त्यातून तिच्या लेकराला दूध मिळू शकत नाही. तसं ज्ञान अज्ञान नाशासाठी उपयोगात येतं. प्रपंचाचंही ज्ञान असतं, संसाराचंही ज्ञान असतं, परमार्थाचंही ज्ञान असतं. ज्ञान घेतलं की अज्ञान जातं, पण ज्ञान कुठून घ्यायचं हा प्रश्न असतो. देव पाहण्यासाठी ज्ञान कुठून मिळवायचं? शाळा कॉलेजातून नाही, ते ज्ञान सत्संगात प्राप्त होतं. आणि तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. कोटी सूर्य समप्रभ विनंती केली. सूतजी महाराज म्हणतात, जी कथा तुम्हाला श्रवण करायची इच्छा आहे ती कथा मी माझ्या श्री गुरूंच्या मुखाने श्रवण केलेली आहे, ऐकलेली आहे. ती कथा मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. याचा एक अर्थ असा होतो, कथेचा वक्ता हा श्री गुरूंच्या मुखाने कथा श्रवण करणारा श्रोता असला पाहिजे. गोष्ट सगळ्यांना सांगता येत असते, पण गोष्टीचं रहस्य सगळ्यांना कळू शकत नाही. श्रीगुरूंच्या मुखाने जी कथा मी श्रवण केली ती कथा मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. तुमचं पात्र पवित्र आणि शुद्ध आहे. ज्ञान देणारा वक्ता जर असला तर श्रोत्याचं शरीर पवित्र असलं पाहिजे, बुद्धी पवित्र असली पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे, चित्त पवित्र असलं पाहिजे आणि हृदय भक्तिभावाने शुद्ध असलं पाहिजे. गुरुमुखातून ज्या वेळेला हरिकथा एखादा श्रोता श्रवण करतो, जसे सूतजी महाराजांनी हरिकथेचं रसपान केलंय, वेदव्यासजी महाराजांच्या मुखाने आणि शुकदेवजी महाराजांच्या मुखाने सुद्धा सूतजी महाराजांचा देह पवित्र आहे.
चित्त शुद्ध आहे, बुद्धी शुद्ध आहे, हृदय अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. देणारा कितीही पवित्र असला तरी घेणाऱ्याला ही आपली पवित्रता ही सिद्ध करावीच लागते. मग ते भक्ती प्रेम असो जरी तरी आणि ज्ञान असलं जरी तरी. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत असा आहे, गंगा जळ आहे, गंगेचं तीर्थ आहे, पवित्र आहे, अति पवित्र आहे. पण दारू पिण्याचा ग्लास आहे. दारू पिऊन झाल्यानंतर तो ग्लास स्वच्छ घासून नाना प्रकारच्या रसायनांनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, स्वच्छ केला, त्याला अग्नीवरती तप्त केलं आणि तो ग्लास बाजूला ठेवला. आणि अशा मद्यपान ज्या ग्लासात केलं जातं त्या ग्लासामध्ये स्वच्छ करून ठेवलेल्या ग्लासात पवित्र गंगेचं तीर्थ टाकलं तरी सुद्धा त्या ग्लासाचा एवढा दुष्प्रभाव असतो की पवित्र गंगेचं तीर्थ सुद्धा तो ग्लास अपवित्र करून टाकतो. ऐकावं सगळ्यांना वाटतं, ज्ञान आणि भक्ती प्रेम प्राप्त व्हावं असं साऱ्यांना वाटतं. ही गोष्ट खरी आहे, ही आशा चांगली आहे, ही परमाशा आहे, ही सर्वश्रेष्ठ इच्छा आहे, ही सर्वश्रेष्ठ वासना आहे. पण देहाची शुद्धी, देह तर शौनकांचे पवित्र, चित्त पवित्र आणि श्रद्धायुक्त अंतःकरण बुद्धी, विश्वासयुक्त अंतःकरण आणि बुद्धी, आणि वक्त्यावरती परिपूर्ण निष्ठा, की हे जे सांगतील यांच्या मुखातली वाक्य आपल्या जीवनाचं मंगल करणारी असतील, आपलं हित करणारी असतील. कारण यांनी ते कमावलंय, यांनी ते मिळवलंय, यांनी ते कमवण्यासाठी मिळवण्यासाठी सद्गुरूंची सेवा केली, सद्गुरूंना प्रसन्न केलं, सद्गुरूंनी भक्ती ज्ञान वैराग्याचं दान केलं, कथेचं दान केलं. सहज कुणाला काहीच मिळत नसतं आणि सहजासहजी कुणीच कुणाला काही देत नसतं. त्यासाठीच तप असतं. जशी कथा तुम्हाला श्रवण करायची इच्छा आहे, पहा, जशी कथा तुम्हाला ऐकायची इच्छा आहे, मी सांगतो तशी कथा मला सांगण्याचं सामर्थ्य नाही. पण ज्यांनी मला कथा सांगितली त्यांच्यात ते सामर्थ्य आहे. मी त्यांच्या मुखातली कथा माझ्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत पोहोचवतो. तुम्ही हृदयामध्ये त्याला संकष्टित करा. कथा माझ्या सद्गुरूंची आहे. मी त्यांच्या मुखाने श्रवण केलेली आहे. मुखाला म्हणजे तोंडाला महत्व असतं. गाय पवित्र असते ना, गायीचं सर्वांग पवित्र आहे, पण मुख सोडून. गायीचं मुख पवित्र नाही. का नाही?
नको ते खायची तयारी आहे त्याची. चुकून का होईना परंतु नको ते खातीच ती. म्हणून गायीच्या मुखाला महत्व नाही. बाकी आपण म्हणतो गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव राहतात, तोंडात नाही. वक्त्याच्या मुखाचं महत्व आहे. वक्त्याच्या मुखाचं महत्व आहे. म्हणजे चेहरा कसा दिसतो याचं नाही. वाणी, कुणाचं बोलणं इथून असतं, कुणाचं बोलणं इथून असतं, कुणाचं बोलणं बोलतात सारेच. काव काव तर कावळाही करतो. ती काय मैना असते का कोकिळ? काव काव 12 महिने ओरडतोय. कावळा 12 महिने ओरडत असतो. कोकिळ वसंत ऋतूतच कुहू कुहू करते. वाणीला अनन्यसाधारण महत्व आहे, लक्षात घ्या. पतीला अनेक वेळेला सांगितलं ते ऐकायला तयार नाहीत. धर्मपत्नीला अनेक वेळेला सांगितलं ते ऐकत नाहीत. भावाला सांगितलं ते ऐकत नाहीत. काकाला सांगितलं ते ऐकत नाहीत. शेजाऱ्याला सांगितलं ते ऐकत नाहीत. आपलं कोण ऐकतं का? नाही का ऐकतं? फायद्याचं असलं तर सगळेच ऐकतात. नुकसानीचं कोणी ऐकल का आपलं? तुकोबारायांचं का ऐकतंय जग? ज्ञानोबारायांचं का ऐकतंय जग? वेदव्यासजी महाराजांचं का ऐकतंय जग? का ऐकत आहे? ही वाणीची शुद्धता आहे, ही वाणीची पवित्रता आहे. वक्त्याची वाणी पवित्र असली पाहिजे. आणि पवित्र वाणी त्याची असते ज्याचं चित्त पवित्र आहे, शुद्ध आहे. आणि श्रोत्याचे कान पवित्र असले पाहिजे. ज्याची वाणी पवित्र आहे आणि ज्याचे कान पवित्र आहेत, असा श्रोता आणि वक्ता एकत्र आला पाहिजे. म्हणून वाणीमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे, वाणीमध्ये शक्ती असली पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा वेळोवेळा वक्त्याने वाणी पवित्र करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. याच्यासाठी खूप जप केला पाहिजे, खूप नाम जप केला पाहिजे. आणि श्रोत्याने आपले कान पवित्र राहावेत यासाठी खूप हरिचरित्र ऐकलं पाहिजे, साधू कथा ऐकल्या पाहिजे. संत कथा, साधू कथा, हरिकथा श्रवण केल्याशिवाय कोणाचेच कान पवित्र होत नसतात. सूतजी महाराजांची वाणी अत्यंत पवित्र वाणी आहे. आता ते सूतजी महाराज होते. ज्याला हरिकथेचं गान करायचं आहे त्याने वाणी आपली आधी पवित्र केली पाहिजे, शुद्ध केली पाहिजे. त्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. हरी निज चरणन की भक्ति हे नाथ मुझे दे दो, वाणी में
शक्ति हे नाथ मुझे दे दो, निज चरणन की भक्ति हे नाथ मुझे दे दो, वाणी में भी शक्ति हे नाथ मुझे दे दो, निज चरणन की भक्ति हे नाथ मुझे दे दो, निज चरणन की भक्ति हे नाथ मुझे दे दो, वाणी में भी शक्ति हे नाथ मुझे दे दो। इस जग का क्या लेना, मैं जग का सताया हूँ। इस जग का क्या लेना, मैं जग का सताया हूँ। ठुकरा के जीवन को तेरी शरण में आया हूँ। ठुकरा के जीवन को तेरी शरण में आया हूँ। तेरी शरण में आया हूँ। प्रभु गान करूं तेरा, वो ज्ञान मुझे दे दो, वाणी में भी शक्ति हे नाथ मुझे दे दो, निज चरणन की भक्ति हे नाथ मुझे दे दो, वाणी में भी शक्ति हे नाथ मुझे दे दो। मैं भूला हूँ आराई, नहीं कोई सहारा है। मैं भूला हूँ आराही, नहीं कोई सहारा है। मझधार में है नैया और दूर किनारा है। मझधार में नैया और दूर किनारा है। और दूर किनारा है। मुझे मंजिल मिल जाए, वो धाम मुझे
दे दो, वाणी में भी शक्ति। हे नाथ मुझे दे दो, निज चरणन की भक्ति। हे नाथ मुझे दे दो, वाणी में भी शक्ति। हे नाथ मुझे दे दो, तेरे नाम की मस्ती मुझ पर भी चढ़ जाए। तेरे नाम की मस्ती मुझ पर भी चढ़ जाए। पल पल जपू नाम तेरा, और उल्फत बढ़ जाए। पल पल जपू नाम तेरा, और उल्फत बढ़ जाए। और उल्फत बढ़ जाए। खामोश रहूं पीकर, खामोश रहूं पीकर, वो जाम मुझे दे दो, वाणी में भी शक्ति। हे नाथ मुझे दे दो, निज चरण की भक्ति। हे नाथ मुझे दे दो, वाणी में भी शक्ति। हे नाथ मुझे दे दो, हे नाथ मुझे दे दो, हे नाथ मुझे दे दो। वाणी पवित्र असली पाहिजे. खूप जप करावा हरिनामाचा, खूप नाम संकीर्तन करावं. कान पवित्र व्हावेत यासाठी साधू कथा श्रवण कराव्या, संत कथा श्रवण कराव्या, हरिकथा श्रवण करावी. सूतजी महाराज पवित्र आहे याचा अर्थ त्यांचा देह पवित्र आहे, देहेंद्रिय पवित्र आहेत, मनबुद्धी चित्त अहंकार पवित्र आहे. कान पवित्र असल्यामुळं श्री गुरूंच्या मुखारविंदाने जी कथा श्रवण केलेली आहे ती कथा हृदयस्थ आहे, हृदयात आहे. योग्य श्रोता मिळेल त्यावेळेला श्री गुरूंच्या मुखातून श्रवण केलेली ती मंगल कथा, पवित्र कथा, सार कथा, अज्ञान नाश करणारी कथा सूतजी महाराज सांगण्याचं सामर्थ्य ठेवतात. भक्ती प्राप्त असली पाहिजे. लक्षात घ्या, ग्रंथांमध्ये संतमुखातून कथा कीर्तनातून भक्ती शब्द ज्या वेळेला आपण श्रवण करतो त्यावेळेला तो शब्द वैशिष्ट्यपूर्ण असतो.
भक्तीची प्राप्ती आपल्याला झाली असं शक्यतोवर समजत जाऊ नये. मी जप करतो, तप करतो, तीर्थयात्रा करतो, देवपूजा करतो म्हणून मी भक्ती करतो असं समजू नये. मी कथा करतो, मी कीर्तन करतो, मी व्याख्यान करतो, मी प्रवचन करतो, मी हे सगळं ऐकतो याचा अर्थ मी भक्ती करतो असं मानू नये. भक्तीच्या प्राप्तीसाठी भक्ती ज्यांच्या हृदयात प्रगट झालेली आहे त्यांचा संग घडला पाहिजे. सामान्य भक्तांना सामान्य भक्ताचीच संगती असते, साधूची नसते. भक्तीची प्राप्ती व्हावी असं वाटत असलं तर नामदेवरायांसारखे प्रेमी भक्त आपल्यात असले पाहिजे. वैराग्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुकोबारायांसारखा वीतरागी महात्मा आपल्यात असला पाहिजे. आणि ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं वाटत असलं तर महावैष्णव ज्ञानराजांसारखा महापुरुष आपल्यात असला पाहिजे. प्रेमी भक्ताचा संग आपल्या हृदयामध्ये भक्ती प्रगट करण्याचं सामर्थ्य ठेवतो. वीतरागी महात्म्याचा संग आपल्याला वैराग्याचं दान करणारा ठरतो. आणि ज्ञानसंपन्न महात्म्याचा संग किंवा संगती आपल्याला ज्ञान स्वरूपाचं दान करते किंवा ज्ञानाचं दान करण्याचं सामर्थ्य ठेवतात ते. म्हणून प्रयत्न करावा श्रेष्ठ अति प्रेमळ भक्तांच्या सहवासात राहण्याचा. या सामान्य भक्ताच्या नाही, ती चांगलं आहे, राहायला हरकत नाही. पण हरिप्रेम अति प्रेमळ भाविकाच्या सान्निध्यामध्ये सहवासामध्ये राहिल्याने सहजच आपल्यात प्रगट होतं. आणि नाही तसं घडलं तर देवाकडे प्रार्थना करणं हाच एक उपाय आहे. कारण साधू भेटणं तर सोपी गोष्ट नाही ना. नामदेवरायांसारखे प्रेमळ भक्त, वैराग्यासाठी तुकोबारायांसारखे वीतरागी भक्त आणि ज्ञानासाठी ज्ञानराजांसारखे ज्ञानी भक्त आपल्याला भेटणं सहसा सामाजिक जीवनामध्ये शक्य नाही. मग काय करायचं? आपण आपली भक्तीही प्राप्त करू शकत नाही, आपण आपलं ज्ञानही प्राप्त करू शकत नाही, आपण आपलं वैराग्यही प्राप्त करू शकत नाही. हे कुणीतरी दिलं पाहिजे, हे कुणीतरी दिलं पाहिजे. आणि जे देऊ शकतील आपल्याला असं वाटतं त्यांच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सोनं करून घ्यायचं असलं तर लोखंडाला परिसाच्या सान्निध्यात जाणं आवश्यक आहे. घरी बसल्या बसल्या लोखंडाचं सोनं होऊ शकत नाही. सत्संगामध्ये, संत सहवासामध्ये, साधू सहवासामध्ये गेल्याशिवाय कधीच भक्त होत नाही, कधीच कुणी संत झाला नाही, कधीच कुणी साधू झाला नाही, कधीच कोणी वीतरागी झाला नाही, कधीच कोणी ज्ञानी झाला नाही. हे सगळं होण्यासाठी एक सत्संग. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती,
बसे चिती देव वसे चिती देव वसे चिती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना तू का म्हणे जीने तू का म्हणे जीने तू का म्हणे जीवे तू का म्हणे जीवे भले संत संघष्टने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना कशासाठी तुकोबारायांनी सत्संग मागितला? सत्संग या शब्दाचा अर्थ आहे, जसे आपण कथा वगैरे ऐकतो काही त्याला आपण सत्संग म्हणतो, पण सत्संग सतसंग सतरूप परमात्मा आहे, सत्यस्वरूप भगवंत आहेत. भगवंताला म्हणतात सतरूप सत्य. त्या सत शब्दाचा त्या सत्य शब्दाचा पुढे अपभ्रंश झाला आणि त्याच्यावर एक अनुस्वार आला, त्याला म्हणतात संत. सतच आहे ते. संतापेक्षा सत म्हणलेलं चांगलं आहे, पण आता तो प्रघात पडला म्हणून संत म्हणतात. सत्संग संत संग याचा अर्थ संत संतत्व, याच्या हृदयामध्ये हरी प्रगट आहे, भक्ती प्रगट आहे, ज्ञान प्रगट आहे, वैराग्य प्रगट आहे. अशा महापुरुषांचं सान्निध्य सहवास हा शुद्ध सत्संग आहे. आणि तो जर का प्राप्त नसला तर मग हरिकथा कीर्तनाच्या माध्यमातून जो सत्संग सतचर्चा, तसं पाहायला गेलं तर हा सत्संग नसतो. प्रवचन कीर्तन हे सत्संग नाही आहे, मग काय आहे? सतचर्चा आहे. सतरूप संत साधू भगवंताच्या संबंधामध्ये ज्या ठिकाणावरती सर्व भाविक एकत्र बसून चर्चा करतात,
ही सतचर्चा आहे. ठीक आहे, सत्संग जर मानलं तर हरकत काही नाही, नुकसान तर काही नाही मानायला, म्हणून हरकत नाही. पण अर्थ मात्र तसा जर घेतला तर मात्र चुकण्याची शक्यता आहे. संत शोधावा, साधू शोधावा, भक्ती ज्ञान वैराग्याने युक्त महात्मा शोधावा, त्याच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. नाही शक्य झालं तर देवाला प्रार्थना करावी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना. ज्याला भक्ती करायची आहे ना, त्यांनी सगळे सूत्र लक्षात घेतले पाहिजे. सगळे तर 7 दिवसात आपल्याला ऐकणंही सांगणंही शक्य नाही आणि ऐकणंही सांगणं शक्य नाही. जेवढी शक्य झाले. आपली कथा घड्याळ्यावर चालते, परमार्थ कधीच घड्याळ्यावर चालत नाही. आपलं सगळं ठरलेलं असतं. 2-5 मिनिटात जप करायचा, 4 मिनिटामध्ये देवाची पूजा करायची, 3 मिनिटामध्ये असं करायचं, सगळं घड्याळ्यावर. ठीक आहे, येऊ द्या त्यांना. थोडासा रस्ता येण्यासाठी ठेवा, नाही तर पाठीमागून या ना तिकडून. हे गेट बंद करून टाकायचं. कथा चालू झाली की हे गेट बंद करून टाका. रामभाऊ तुम्ही बसा, इकडे महिला मंडळ आहे ना, आणि तिकडच्या दरवाजाने या, ती सवयच लावून घ्या. वा वा, बाकीचे माझ्याकडे पाहता. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याला भक्ती करायची आहे ना, प्रपंच वसे चित्ती, गुरु ढोर वसे चित्ती, नवरा बायको वसे चित्ती, सगळा प्रपंच संसाराचा उकिरडा ज्याच्या हृदयात आहे, अशाचा संग. संगतीनच उद्धरले आणि संगतीनच घडणारे घडले संगतीनं, आणि बिघडणारे बिघडले संगतीनं. आपल्या अवती भोवती जिथं जावं तिथं सगळे सांसारिक आहेत. प्रपंचाच्या चर्चा, प्रपंचाची काळजी, संसाराची काळजी, हे सगळं तेच. घडण्यासाठी संग आणि बिघडण्यासाठी संग कारण आहे. अक्षय महाराज मला तिकडून सूचना करतात. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, 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 आम्ही बिघडलो तुम्ही
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद्गुरूची झाला सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद्गुरूची झाला शिष्य बिघडला सद्गुरूची झाला शिष्य बिघडला सद्गुरूची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना ज्याला घडायचं आहे ज्याला घडायचं आहे त्याने घडावं पण बिघडलेल्यांच्या संगतीत घडता येत नसतं घडलेल्यांच्या संगतीत घडता येत असतं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा एक अर्थ आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही वेडे झालो तुम्ही वेडे व्हा आम्ही सर्व संग परित्याग केलाय तुम्ही सर्व संग परित्याग करा घडणे आणि बिघडणे आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडाना अशी प्रार्थना आहे संतांची आम्ही घडलो तुम्ही का बिघडलेले राहता आम्ही मायेचा संग सोडला तुम्ही सोडा ना आम्ही अखंड हरिनाम गातो तुम्ही गा ना अडचण काय आहे समस्या काय आहे संकट काय आहे कोण रोखतय तुम्हाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद्गुरूची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना परिसाच्या संगे लोह बिघडले मुळात जे गुणधर्म लोखंडाचे होते ना ते मुळापासून गुणधर्म बदलून टाकले लोखंडाला गंज आलेला असतो ना तो सुद्धा सोन्याचा होतो गंजासहित नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सत्संग आहे सुतांसारखे महापुरुष शौनकांसारखे निर्मल चित्ताचे श्रोते आहेत आणि गुरुमुखातून श्रवण केलेली परम पवित्र मंगल कथा श्रीमद भागवत कथा आहे आता काय अडचण श्रोता वक्ता आणि कथा हा त्रिविनेचा संगम जर घडला तर समजून घ्यावं कथा तर भगवत स्वरूपच आहे वक्ता तर भगवत स्वरूपच आहे श्रोताही भगवत स्वरूप होऊन जात
म्हणून तुम्हाला ऐकायची इच्छा आहे कथा, मी तुम्हाला कथेचं वर्णन करून सांगतो. पण त्या कथेचं मी वर्णन करतो जी कथा माझ्या सद्गुरूंच्या मुखारविंदाने मी श्रवण केलेली आहे, ती कथा तुम्हाला सांगतो. आणि त्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात. ज्ञानप्राप्तीसाठी, भक्तीच्या प्राप्तीसाठी आणि वैराग्याच्या प्राप्तीसाठी ही कथा पूर्वकालामध्ये सनत कुमारांनी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितली. तीच कथा मी तुम्हाला सांगतोय. याचा अर्थ असा होतोय, इथून पुढे दिवसभर जे आपण श्रवण करू, कथेची एक परंपरा आहे. उठायचं आणि काही करायचं नाही. परंपरेला अनन्यसाधारण महत्व असतं. बिना बापाचं लेकरू कधीच नसतं. बिना माईबापाचं लेकरू कधीच नसतं. तसं कोणत्या का होईना पण परंपरेचा जो नसतो तो भक्तच नसतो. आणि वक्ता, हरिकथेचा वक्ता हा परंपरेतला असला पाहिजे. गुरु शिष्य परंपरेशिवाय कथेचं गायन करता येणं, गायन करायचं म्हणून करता येणं शक्य आहे, आणि ऐकायचं म्हणून ऐकता येणं सगळ्यांना शक्य आहे. सर्वांशी आहे येथे अधिकार, पण मिळत काहीच नाही. सांगता येतं आणि ऐकता येतं, पण घरी काही नेता येत नाही. त्याला परंपराच असली पाहिजे. सूतजी महाराज म्हणतात, शौनकांनो, जी कथा तुम्हाला मी सांगणार आहे ही परमपवित्र कथा सनत कुमारांनी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितली आहे. म्हणले काही कारण होतं, त्यासाठी नारदांना कथा का ऐकावी लागली, दुसऱ्यांदा का ऐकावी लागली. तुम्ही काल वर्णन करताना सांगितलं, सगळ्यात अगोदर ही परमपवित्र कथा परमात्म्याने ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली. मग नारदांना जर ब्रह्मदेवानी कथा सांगितली होती, तर पुन्हा नारदांना सनत कुमारांनी का कथा सांगितली? कळली नव्हती का? समजली नव्हती का? काय झालं होतं? कथेचं जे महात्म्य आहे, ते महात्म्य जेवढं आणि जसं महात्म्य आहे तसंच्या तसं नारदांना कळलं नव्हतं असं आपण म्हणू, कारण भावार्थ काढायसाठी तसाच करावा लागतो. आणि तो संशय जावा यासाठी कितीदा आपण ऐकतो. कोणत्याही गोष्टीचं महात्म्य आपण खूप वेळेला ऐकतो, पण पुन्हा ती गोष्ट करणं सोडून देतो. का करतो आपण असं? नामाचं महत्व आपण ऐकतो, पण नाम सोडून देतो. बाकीची बोलणं चालतं. श्रीमद भागवत कथेसारखं अमोघ साधन नाही हे आपण वेळोवेळा ऐकतो, आणि भागवताची सेवा सोडून आपण अन्य बरेच काही करतो. मग का करतो आपण ते? ज्ञानेश्वरी सारख्या परमपवित्र ग्रंथाचं महात्म्य आपण अनेक वेळेला ऐकतो, आणि ज्ञानेश्वरी सोडून भलतेच ग्रंथ वाचत बसतो. का? काही कमी आहे? ज्ञान होय मोडा अति मूर्ख त्या दगडा. आपण तर माणसं. ज्ञानेश्वरी तर दगडालाही देव करते, रेड्यालाही देव करते, माणसालाही देव करते. रेड्यासारखा माणूस असला, दगडासारखा माणूस असला, दगडासारखी बुद्धी जरी असली तरी सुद्धा एखाद्या गोष्टीचं महात्म्य आपण, एखाद्या कथेचं महात्म्य आपण, एखाद्या ग्रंथाचं महात्म्य आपण, एखाद्या संताचं महात्म्य आपण वेळोवेळा ऐकतो, आणि त्यांना सोडून भलत्याची सेवा करतो. असं का होत आहे आपल्याकडून? आपल्याला कळत नाही का? आपल्या लक्षात राहत नाही का? याला एक उत्तर आहे,
ते आपल्या हृदयपटलावरती बिंबलं नाही, ते बुद्धीवरती बिंबलं नाही की नक्की काय आहे. घटकेत हे, घटकेत ते, घटकेत याचा, घटकेत त्याचा, घटकेत बस. आपण का नेते आहोत का रोज उठून बदलायला? का सांगितली कथा नारदांना दुसऱ्यांदा? आपल्यासारखंच झालं असेल नारदांना. भागवतात बसलं की भागवताचं महात्म्य ऐकायचं, भागवत झालं की दुसरं काही सुरू झालं की ते भागवत सोडून द्यायचं आणि दुसरंच पुन्हा चालायचं. हां, असं होतं का बरं? होतं का असं रोज? वाराला बदलतात. पतिव्रता पती बदलते का? भक्त देव बदलतो का? भक्त गुरु बदलतो का? भक्त पंथ बदलतो का? भक्त संप्रदाय बदलतो का? नाही. एकनिष्ठ जशी पतिव्रता. मग का सांगितलं हे? तुकोबारायने एक प्रमाण दिलं यासाठी. आता म्हणत नाही मी, पण सांगतो, पण त्याचा अर्थ तुकोबारायांची भाषाच आहे. साधिल्या भ्रतारा काम नोहे पुरा, साधिल्या भ्रतारा काम नोहे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकलीये. आपल्या देवात काय कमतरता आहे की दुसऱ्याच्याला आपलं म्हणावं? भेद नका करू बरं का. हा भेदाचा विचार नाही चालला, हा निष्ठेचा विचार चालू आहे फक्त. एकाच भगवंताचे सगळे रूप आणि अवतार, सगळ्याचा साधू संतांचे ग्रंथ असले जरी तरी, सगळ्यांचीच लेकरं चांगली असली तरी माझं बाळ ते माझं बाळ आहे. सगळेच ग्रंथ चांगले असले तरी माझा जो अनुष्ठानाचा ग्रंथ आहे तो माझा ग्रंथ आहे. मी सगळ्यांचा आदर करतो, परंतु माझ्या ग्रंथाला जे स्थान माझ्या हृदयात आहे ते दुसऱ्या ग्रंथाला नाही. याचा अर्थ अनादर आहे का? अनादर नाही, निष्ठा आहे. आणि निष्ठा तर भक्ताचा स्वधर्मच वर्णन केला. म्हणून पण नारदजी महाराजांना कथा का सांगितली दुसऱ्यांदा? आपण तर बऱ्याच वेळेला ऐकतो, पण नारदांसारख्या महापुरुषांना दुसऱ्यांदा ऐकावी लागली का? विकल्प. आणि तो विकल्प सुटला नाही, सोडला नाही. सोडायला सांगितला होता. नाथबाबांनी सुद्धा सांगितलंय ना, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. काही काही गोष्टी सोडल्या पाहिजे, संशय घेऊ नये. जो संशय घेणारा असतो ना, त्याच्यासाठी काहीच सिद्ध होत नसतं. विश्वास ठेवावा. नारदजी महाराजांना सनतकुमारांनी का कथेचं गान केलं प्रश्न केला. त्यावेळेला सूतजी महाराज म्हणतात, एक दिवस नारदजी महाराज ब्रह्मवीणा खांद्यावरती घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन भ्रमंतीसाठी निघालेले आहेत. मुखामध्ये भगवंताचं परम पवित्र नाम गात गात नारदजी महाराज बद्रिकाश्रमाच्या दिशेने निघालेले आहेत. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण
નારાયણ નારાયણ શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ શ્રીમન્નારાયણ નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ શ્રીમન્નારાયણ શ્રીમન્નારાયણ નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ જય નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ બદ્રી નારાયણ 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 બદ્રી નારાયણ 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 બદ્રી નારાયણ 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 બદ્રી નારાયણ 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 લક્ષ્મી નારાયણ 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 લક્ષ્મી નારાયણ 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 લક્ષ્મી નારાયણ 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 લક્ષ્મી નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ નારાયણ નારાયણ સ્વામી નારાયણ 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 સ્વામી નારાયણ 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 સ્વામી નારાયણ 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 સ્વામી નારાયણ 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 શ્રીમન્નારાયણ 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 નારાયણ
भगवंताचं परम पवित्र नाम गात गात नारदांची स्वारी अर्थात नारदजी महाराज बद्रिकाश्रमात येऊन पोहोचले. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार जे सतत अखंड कितीही वर्ष झाले तरी कुमार अवस्थेमध्ये राहतात. छोटेसे कोणकोणत्या भक्ताला देवाच्या कृपेतून काय काय वरदान मिळालं ते काहीच कळत नाही. छोटेसेच काय आलेल्या नारदजी महाराजांनी सनत कुमारांना नमस्कार केला. सनत कुमारांनी सुद्धा नारदजी महाराजांना नमस्कार केला. आलेल्या नारदजी महाराजांना सनत कुमारांनी प्रश्न केला, नारदा काय झालं, काय झालं नारदा? म्हणले कशाबद्दल विचारताय? आणि मला काहीतरी झालंय, तुम्हाला कसं कळलं? तुझा चेहरा सांगतोय. आपण काही सांगा अथवा नका सांगू, आपण जे आहे ते न सांगता दुसरं जरी सांगितलं आणि समोरच्याला जर आपला चेहरा वाचता येत असला तर न सांगताही त्याला बरंच काही कळतं. समोरचा खोटं सांगतोय का खरं सांगतोय हेही त्याला कळतं. म्हणून सगळं वाचता येतं, सगळं वाचता येतं. इंग्रजी येतं, मराठी येतं, हिंदी येतं, अजून काय येतं, सगळं वाचता येतं. चेहराही वाचता आला पाहिजे. जे सांगता येत नाही ना ते सांगण्याचं सामर्थ्य चेहऱ्यात असतं. पण आपल्याला सगळं वाचता येतं पण चेहरा काही वाचता येत नाही. आणि सामान्यतः आपल्या लक्षात येऊ शकतं. एखाद्या वेळेला आपण परिवारातल्या सदस्याला विचारतो, कशामुळे शांत आहेस, बोलत का नाहीस? कारण रोज असा धांगडधिंगा करतो, काही छोटे मोठे विनोद करतो. आज काय झालं, फार शांत आहेस, काही चिंता आहे का, काही अडचण आहे का, काही समस्या आहे का? कळतं. तो म्हणतो नाही नाही तसं काही नाही, तसं काही नाही. तो जरी म्हणतो तरी आपल्याला कळतं ना काहीतरी आहे. संताला नारदजी महाराजांचा चेहरा पाहून सनत कुमार म्हणतात, नारदा तुझा चेहरा आम्हाला बरंच काही सांगतोय. काही झालं? नारदजी महाराज हात जोडून प्रार्थना करताना म्हणतात, गुरु महाराज पाहू नये ते माझ्याकडून पाहिलं गेलं आणि ऐकू नये ते माझ्या कानाने ऐकण्यात आलं. म्हणून माझ्या बुद्धीची, मनाची, हृदयाची, चेहऱ्याची अवस्था अशी झाली. मी चिंता करतोय, मी काळजी करतोय. म्हणून बोलणाऱ्यांनी बोलण्यावरती बंधन ठेवलं पाहिजे, पाहणाऱ्यांनी पाहण्यावरती बंधन केलं पाहिजे आणि ऐकणाऱ्याने ऐकण्यावर बंधन केलं पाहिजे. देवाचं रूप पाहणाऱ्या भक्तांनी कधी अश्लील चित्र पाहण्याचा प्रयत्न करू नये. आणि आता तर कुठेही गेलं तर ते अश्लीलतेचं तर मर्यादा पुढे चालली गेली. एखादा म्हणेल मी काहीच पाहत नाही टेलिव्हिजनवरती, नुसत्या बातम्या पाहतो. पण ऍड ज्या वेळेला लागतात ना त्यावेळेला काय काय तुम्ही म्हणा, आता तुम्ही बातम्या पाहता मधलंही ते पाहता का? काय ऍड चालतात. मी तुम्हाला याच्यामुळे सांगतो ही गोष्ट की माझे नेत्र तर पवित्र नाहीच झाले अजून, कान तर पवित्र झालेच नाही. पण तुम्ही तसं करू नका.
नका पाहू टेलिव्हिजन. देवाचं रूप पाहत राहावं ना. काही जगताशी घेणं देणं नाही. ते मोबाईल, बापरे, बॅलन्स टाकू टाकू पाहतात, बॅलन्स टाकू टाकू पाहतात, बॅलन्स टाकू टाकू पाहतात. डोळे खराब करून घेतात, नजरही खराब होते का नाही? काही काय खराब होतं? नजर खराब झाली का नाही? नजर खराब. नजरे का खराब झाल्यात? हे पाहून पाहूनच दृष्टी बिघडली ना. दृष्टी बिघडली, मती बिघडली, बुद्धी बिघडली. आधीच मलिन जन्माला आलेलो आहोत आपण, अति मलिन जन्माला आलेलो आहोत आपण. आधीच मायेचे मैंद आहोत आपण, आणि त्यातल्या त्यात एवढं. काळजी घ्यावी. नारदजी महाराज सांगतात आहे, त्याच्यामुळे मला बोलावं लागलं. ते बोलणं चाललं की मला थोडं फोडावंच लागलं ना त्याला. का शेंगा तशाच देऊ तुमच्याकडे? नाही, फोडून देतो ना. शेंगदाणे देतो, टरफलं मी ठेवतो. गुरु महाराज माझ्या डोळ्यांनी जे पाहू नये ते रस्त्याने येताना पाहिलं. डोळे तरी परवडले महाराज, बंद तरी करता येतात, पण कान, म्हणून देवाला प्रार्थना केली श्रुती माऊलीनं. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. हे हरी, आमच्या डोळ्याला पवित्र दृश्य दिसू दे. पवित्र दृश्य दिसलं पाहिजे, मंगल दृश्य दिसलं पाहिजे. आमच्या कानाला मधुर चरित्र, मधुर कथा, हरिलीला श्रवण करायला मिळाल्या पाहिजे. संतांची लक्षणं, संतांचे गुणधर्म, साधू कथा आमच्या कानाला ऐकण्यात आली पाहिजे. एवढी कृपा कर. जग चांगलं का वाईट याच्यापेक्षा माझी दृष्टी चांगली का वाईट आहे हे महत्वाचं असतं. जगात चांगलं बोललं जातं की वाईट बोललं जातं याच्यापेक्षा माझे कान काय ऐकतात ते महत्वाचं आहे. म्हणून कान आणि डोळे साधकाने खूप सांभाळले पाहिजे, खूप सांभाळावं. ज्याने डोळे आणि कान ज्याने नाही सांभाळले आणि डोळे आणि कान ज्याला सांभाळता आले नाही, त्याच्या हृदयामध्ये किंवा त्याच्या डोळ्यामध्ये हरिरूप जडून बसूच शकत नाही. अपवित्र डोळ्यामध्ये हरिरूप कसं बसेल महाराज? हरीला पवित्र असलं पाहिजे. काय ऐकलं नारदा? काय पाहिलंस तू? नारदजी महाराज म्हणतात, ज्या वेळेला मी रस्त्याने येत होतो त्यावेळेला माझ्या कानावरती शब्द आले, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिन्तामपि नाशय दर्शनं तव लोकस्य
लोकस्य सर्वथा हरं परम्. अहो साधू महाराज, जरासं थांबा ना. एक क्षण. तुम्ही जर का नाही थांबलात तर माझ्या हृदयामध्ये जे दुःख आहे, ज्या दुःखाची पीडा मला त्रस्त करते आहे, हे दुःख मी कुणाला सांगू. एक क्षणभर साधू महाराज, एक क्षणभर गुरु महाराज, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. नारदजी महाराज म्हणतात, ज्या दिशेनं हा आवाज आला त्या दिशेनं मी काही पाऊलं चालत गेलो आणि पाहिलं, एक सुंदर तरुणी माझ्या समोर उभी मी पाहिली. मी तिला प्रश्न केला, आई काय झालं? कशासाठी मला थांबण्यास प्रार्थना केलीस? पहा संत भक्त आणि त्यांची दृष्टी. नारदजी महाराजांनी सुंदर तरुणी पाहिली आणि त्या सुंदर तरुणीला नारदजी महाराज आई म्हणतात आहे. याला म्हणतात पराविया नारी रुक्माई समान. किती निर्मल दृष्टी आहे. बहीण सुद्धा नाही, आई. कोण आहात आपण? नारदा, माझं नाव भक्ती आहे. नारदजी महाराज विचार करायला लागले, भक्ती माता आहात आपण, आणि तुमच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू. आई साहेब, तुमची कृपा ज्याच्यावरती होत असते त्याच्या जीवनातलं समूळ दुःखाचा नाश होतो. हे सामर्थ्य तुमच्या कृपेत आहे. आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू कशाचे? काय झालं मला सांगा. भक्ती आई साहेब सांगायला लागल्या, नारदा, माझ्या पायाजवळ जी दोन वृद्ध पडलेली, दोन म्हातारी पडलेली पाहायला मिळतात, ही माझ्या पोटची लेकरं आहेत. एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य असं आहे. माझी प्रार्थना आहे नारदा, तू यांना तरुण कर. नारदजी महाराजांनी प्रयत्न तर खूप केले ज्ञान आणि वैराग्याला तरुण करण्यासाठी, परंतु उपयोग झाला नाही. कधी प्रयोग करणाऱ्यामध्ये सामर्थ्य नसतं, तर कधी कधी साधन श्रेष्ठ नसतं. भक्त सगळेच श्रेष्ठ आहेत महाराज, पण साधन श्रेष्ठ प्राप्त नसतं. जाऊन पोहोचू शकतात सारे, पण साधन उपलब्ध होत नाही. नारदजी महाराज विनंती करतात, प्रार्थना करतात, आई साहेब, मी तुमचं दुःख दूर केल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्या ज्या वेळेला माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचे अधिकारी महात्मे मला भेटतील, त्यावेळेला मी तुमच्या दुःखाचं निवारण कसं होईल याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेईल. आई साहेबांचं दुःख, भक्ती मातेचं दुःख मी माझ्या कानाने ऐकले ना सनत कुमारांनो, म्हणून मला दुःख झालं. दुसऱ्याचं दुःख ऐकून ज्याला दुःख होतं महाराज, तो सात्विक मानला पाहिजे, तो सात्विक भक्त मानला पाहिजे. समोरच्याच्या सुखात जो सुखी होतो तो भक्त असतो, समोरच्याच्या दुःखाने जो दुःखी होतो तो भक्त असतो. आणि काय ऐकलंच नारदा, भक्ती मातेचं दुःख ऐकलं.
त्यांनी माझ्या कानाद्वारे हृदयामध्ये अत्यंत दुःख त्या ठिकाणावरती झालं. भक्ती मातेचं दुःख मी ऐकू नये असं जरी असलं तरी ऐकावं लागलं. काही पाहिलं, माणसांचं वागणं पाहिलं. म्हणून असं कधीच कोणी मनामध्ये आणू नये की आपण वर्तन करतोय हे कोणी पाहत नाही. पाहताच दुर्लक्ष करतात. मायबाप आपल्या लेकरा बाळांकडे पाहतात, पतिव्रता पतींकडे, पतिराजांकडे, पतिराज पतिव्रतेकडे, बहीण भावाकडे, भाऊ बहिणीकडे, शेजारी शेजाऱ्याकडे, साधू संत समाजातल्या सगळ्या माणसांकडे पाहतात. ज्या वेळेला आपल्या माणसाचं वर्तन योग्य वाटत नाही त्यावेळेला ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या हृदयाला खूप पीडा होत असते. सेवा करावी अथवा करू नये, नाम गावं अथवा गावू नये, पूजा करावी अथवा करू नये, पण वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे. एका बाजूला सगळं करतोय आपण आणि दुसऱ्या बाजूला जर का वर्तन आपलं त्यांना आनंद देणारं जर नसलं तर एवढं सगळं करूनही फार काही आपण कमवू असं मला तरी वाटत नाही. म्हणून वर्तन चांगलं ठेवून ज्याला जेवढं करता येईल तेवढं करावं, अन्यथा काही करू नये. वर्तन चांगलं ठेवावं, आचार चांगला ठेवावा. आपलं आचरण पाहून पतिराज प्रसन्न असले पाहिजे. पतिव्रतेचं आचरण पाहून पतिराज प्रसन्न राहिले पाहिजे. पतिराजांचं आचरण पाहून पतिव्रता प्रसन्न राहिली पाहिजे. दृष्टांत म्हणून सांगतोय, समाजातल्या माणसांनी असं वागलं पाहिजे की श्रेष्ठ अशा प्रकारच्या संत आणि साधूला समाधान झालं पाहिजे की आमचा समाज आहे, आमच्या धर्माची माणसं आहेत, ही किती सदाचार संपन्न व्यवहार करणारी माणसं आहेत आमच्या धर्माची. एखादा दुसरा त्यांना सुख देतो तर कोट्यावधींच्या संख्येनं साधू संत देव गुरूंना अत्यंत ताप देतात. महाराज नारदजी महाराजांनी पाहिलं माणसं कशी झालेली आहेत. ज्यांना दान ठाऊक राहिलं नाही, ज्यांना तप ठाऊक राहिलं नाही, ज्यांचा देह ज्यांचं मन बुद्धी पवित्र राहिली नाही, ज्यांचे व्यवहार पवित्र राहिले नाही, नको ते करतात आहे आणि करायला पाहिजे ते कोणी करायला तयार नाही. आणि असं माणसांचं वर्तन पाहिलं आणि म्हणून मला दुःख झालं. याच्यावर उपाय काय आहे गुरु महाराज? सनत कुमार म्हणतात, नारदा दुःख झालं ना तुला, माणसांनी चांगलं वागावं असं वाटतं ना तुला, धर्माधिष्ठित प्रत्येक व्यक्ती असला पाहिजे असं वाटतं ना तुला, सदाचार संपन्न आणि पवित्र व्यवहार सगळ्यांचे व्हावेत असं वाटतं ना तुला, भक्ती मातेचं दुःख जावं असं वाटतं ना तुला, भक्ती मातेचे 2 लेकरं जे वृद्ध होऊन पडलेले आहेत ज्ञान वैराग्य तरुण व्हावेत असं वाटतं ना तुला, एक कर, श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन कर. एका श्रीमद भागवत कथेने सगळे रोग दूर होतील. हरिकथेचं आयोजन करण्याची प्रेरणा सनत कुमारांनी दिली. कुठं आणि कशा रीतीनं नारदजी महाराज हरिकथेचं आयोजन करतात आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणावरती हरिकथेच्या क्रमाने परंपरेचा विचार सूतजी महाराज शौनकांना सांगतात. आपणही श्रवण करू 1 तासाच्या विश्रांतीनंतर. राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे.
राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय।